नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचा आपल्या आवडते यूट्यूब चॅनल रतन साम्राज्यमध्ये। शेतकरी मित्रांनो, सध्या आपल्या कापूस, मिरची, टोमॅटो आणि भाजीपाला पिकांवर पांढरी माशी, तुडतुडे आणि मावा यासारख्या रस शोषक कीटकांचा प्रादुर्भाव इतका वाढला आहे की अनेक महागडी कीटकनाशके फवारूनही हे कीटक मरेनासे झाले आहेत। रस शोषक कीटक केवळ पानांचा रस शोषून घेत नाहीत, तर ते पिकांवर व्हायरस पसरवतात, ज्यामुळे संपूर्ण पीक वाया जाते। पण चिंता करण्याची गरज नाही। जगातील आघाडीची केमिकल कंपनी BASF ने बाजारात आणले आहे एक नवीन तंत्रज्ञान, BASF इपिकॉन इन्सेक्टिसाइड। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण BASF कंपनीच्या इपिकॉन कीटकनाशकाबद्दल सर्व माहिती सोप्या आणि साध्या भाषेत समजून घेणार आहोत। यामध्ये टेक्निकल घटक काय आहे, हे कोणी बनवले आहे आणि कोणत्या पिकावर वापरावे, केव्हा फवारणी करावी, डोस आणि त्याचे योग्य प्रमाण, तसेच इतर सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट माहिती नेहमी नुकसानकारक ठरत असते। BASF इपिकॉन हे एक अत्याधुनिक प्रभावी सोल्युबल लिक्विड म्हणजे SL स्वरूपातील अंतर्प्रभावी म्हणजे सिस्टमॅटिक कीटकनाशक आहे। तांत्रिक माहिती, यामध्ये डिम्प्रोपायरिडाइज 120 SL हा मुख्य घटक आहे। तंत्रज्ञान, हे उत्पादन BASFच्या एक्झोलायन ॲक्टिव्ह या जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानावर आधारित आहे। केमिस्ट्री ग्रुप, हे ग्रुप 36 या अगदी नवीन कीटकनाशक गटात येते। सोप्या भाषेत सांगायचं तर जुन्या कीटकनाशकांना रस शोषक कीटकांमध्ये प्रतिकारक शक्ती निर्माण झाली आहे। इपिकॉन हे नवीन रेणू असल्यामुळे कीटकांमध्ये याविरुद्ध कोणतीही प्रतिकारक शक्ती निर्माण झालेली नाही। हे औषध झाडांमध्ये सर्वप्रथम सर्वत्र पसरून कीटकांना नायनाट करते। हे औषध जगप्रसिद्ध BASF केमिकल कंपनीने अत्यंत संशोधन करून भारतीय वातावरणासाठी विकसित केले आहे। हे कीटकनाशक अशा सर्व शेतकऱ्यांसाठी आहे जे कापूस, मिरची, टोमॅटो, वांगी, काकडी, भेंडी यासारखी नगदी पिके घेतात, ज्यांच्या शेतात जुनी कीटकनाशके फवारूनही पांढरी माशी किंवा तुडतुडे नियंत्रणात येत नाहीत, ज्यांना पिकांवर व्हायरसचा प्रसार रोखायचा आहे। थोडक्यात सांगायचं तर भाजीपाला कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हे एक वरदान उत्पादन आहे। इपिकॉनची कार्यपद्धती, फवारणी, पानाद्वारे शोषण, सिस्टमॅटिक अँड ट्रान्सलेमिनर ॲक्शन असल्यामुळे हे चांगल्या प्रकारे पानांमध्ये पसरते। कीटकांच्या TRPV सेन्सरी केमिकलवर परिणाम करते। कीटकांचे संतुलन बिघडणे आणि उडण्याची क्षमता नष्ट होते। अवघ्या काही तासातच अन्न खाणे बंद करते। अन्नाअभावी कीटकांचा मृत्यू। मित्रांनो, याचे मुख्य कारण म्हणजे याची अनोखी कार्यपद्धती। कीटकांचे अन्न खाणे त्वरित बंद। फवारणी केल्यावर हे औषध कीटकांच्या ज्ञानेंद्रियावर परिणाम करते, त्यामुळे कीटकांचे शारीरिक संतुलन बिघडते। फवारणीनंतर अवघ्या 2 ते 4 तासात कीटक झाडांचा रस शोषून घेणे पूर्णपणे बंद करतात आणि उडू शकत नाहीत। नंतर भुकेमुळे त्यांचा मृत्यू होतो। पांढरी माशी ही पिकांवर लीफ कर्ल व्हायरस पसरवण्याचे काम करते। इपिकॉनमुळे माशी अन्न खाणे बंद करते, ज्यामुळे व्हायरस एका झाडावरून दुसऱ्या झाडावर पसरत नाही। BASF इपिकॉन हे प्रामुख्याने सर्व प्रकारच्या नगदी पिकांवर आणि भाजीपाला पिकांवर उत्तम प्रकारे काम करते। प्रमुख पिके: कापूस, मिरची, टोमॅटो, वांगी, काकडी, भेंडी आणि इतर वेलवर्गीय किंवा भाजीपाला पिके। लक्षणीय कीड: पांढरी माशी सर्व अवस्थांवर अत्यंत प्रभावीपणे काम करते। 5वा प्रश्न, फवारणी योग्य वेळ कोणती? शेतकरी मित्रांनो, कोणतेही कीटकनाशक योग्य वेळी फवारले तरच 100% निकाल मिळतो। पिकांची अवस्था: कापूस कळी अवस्था किंवा फुले बोंडे धरण्याच्या काळात फवारणी करावी। भाजीपाला पिकांमध्ये फुलधारणेच्या आधी किंवा फळधारणा सुरू असताना कधीही फवारू शकता। आता सर्वात महत्त्वाचा आणि 6वा प्रश्न, याचे प्रमाण आणि वापरण्याची पद्धत काय आहे? 15 लिटर पंप 25 ml ते 30 ml, 20 लिटरचा चार्जिंग पंप 35 ते 40 ml, प्रति एकर डोस 280 ml ते 360 ml। 1 एकरासाठी किमान 150 ते 200 लिटर स्वच्छ पाणी वापरणे बंधनकारक आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे होते BASF इपिकॉन कीटकनाशकाबद्दलचे सविस्तर माहिती। जर तुमच्या कापूस किंवा भाजीपाला पिकांवर पांढरी माशी आणि तुडतुड्याचा त्रास वाढला असेल तर तुम्ही BASF इपिकॉनचा वापर नक्कीच करू शकता। यामुळे तुमचे पीक सुरक्षित राहील आणि उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होईल। अशा शेतीविषयक अचूक आणि तांत्रिक माहितीसाठी आपल्या
रतन साम्राज्य यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जर तुम्ही डिसीज 100 कीटकनाशकाबद्दल माहिती बघितली नसेल तर डाव्या साईडच्या व्हिडिओला टच करा. आणि जर तुम्ही पेगासस कीटकनाशकाबद्दल माहिती बघितली नसेल तर उजव्या साईडच्या व्हिडिओला टच करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. जय जवान जय किसान.